एकीकडे महाराष्ट्र शासन विकासाचा गाजावाजा जरी करत असला तरी राज्यातील शिक्षण विभाग मात्र चिंताजनक स्थितीत आहे। गोंदिया जिल्ह्यातील गुदमा गावात शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा संकट उभा राहिला आहे। गावातील लोक तर चक्क जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकू आणि कायमचे बंद करू असं म्हणत आहेत। गावकऱ्यांना असं म्हणण्याची का वेळ आली आहे, चला पाहूया। गोंदिया जिल्ह्यातील गुदमा एक छोटंसं गाव। ह्या गावात 7वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे। मात्र 7 वर्ग असतानाही ह्या शाळेमध्ये फक्त 2 शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यातही जर कोणी सुट्टीवर असला तर खूप मोठी पंचायत होते। अपुरे शिक्षक असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर याचा खूप मोठा परिणाम होतो। 2 टीचर 7 वर्गाला शिकवतील कसा ना आमच्या पोराला शिक्षण भेटेल कसा, हा एक मुद्दा आहे। आपण पोराला पाठवून कोणत्या हिशोबाने की ह्या शाळेमध्ये की बी खाण्यापुरतं पाठवू का आपण, की काही आपण शिक्षण मिळाले पाहिजे त्या उद्देशाने आम्ही पाठवू। ग्रामीण भागातील लोक दर्जेदार शिक्षण मिळावं ह्या उद्देशाने मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवतात। मात्र अशी परिस्थिती असली तर ह्या स्पर्धेच्या युगात आपली मुलं टिकतील कशी, असा प्रश्न आता पालक विचारत आहेत। आम्ही ह्या मुलांना खिचडीच खायला नाही पाठवत। आमचा मुलगा समोर काय करेल, अगर शिक्षक एकच आहे, आम्ही मुलाला पाठवलो पण आमचा मुलगा समोर काय करेल, त्याचा जीवन अंधकारात जाईल। काऊन का ह्या जीवनामध्ये मुलाचा म्हणला तर पहिला वर्ग हा फाउंडेशन राहते। घर वगैरे बनवतात, आधी फाउंडेशन मजबूत करतात आणि त्याच्यावर डबल टिबल असा इमारत बनवतात। तर मी शासनाला विचारतो, आमचा मुलगा पहिल्या वर्गामधून शासन काय करते, पहिला दुसरा तिसरा चौथा 5 तर हा करून देईल, पण हा मुलगा समोर जाऊन काय करेल, आता त्याला शिक्षण नाही मिळेल तर का करेल। आणि येथे येऊन जेवण करून शाळेत घरी येईल, येतनं आल्यावर याचा काहीच नाही होऊ शकत, याचा जीवन अंधारात होईल। महाराष्ट्र सरकार विविध योजना लोकांच्या कल्याणाकरिता राबवत असते। त्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे नाही मिळाले तरी चालेल, मात्र आमच्या मुलांना शिक्षक द्या, असं गावातील महिलांचं म्हणणं आहे। अरे नाही दिला पाहिजे लाडक्या बहिणीचे पैसे आणि आम्हाला शिक्षकची जरूरत आहे। व मी हाच विनंती करतो की जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे। शाळेला शिक्षक मिळावं म्हणून वेळोवेळी पत्रव्यवहार केला आणि पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी केल्या, मात्र अद्याप आम्हाला त्याचं समाधान मिळालं नाही, असं शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणं आहे। पदाधिकाऱ्याकडे गेला, जिल्हा परिषदेला पंचायत समितीला दिला, आम्ही पत्र बी दिला आणि त्यांना ते तात्पुरत्यासाठी एक टीचर पाठवला आहे। तोला 1 महिना राहिला आहे ना, तो अजून रिटर्न वापस गेला आहे। आम्ही शासनाला वारंवार पत्र दिला। शासनाचे जे अधिकारी आहेत, नेता आहेत, त्यांच्याकडे बी पुन्हा आम्ही वारंवार गेला, तरी पण आमची सुनावणी होत नाही। जर शाळेला शिक्षकांची नियुक्ती झाली नाही तर शाळेला कुलूप ठोकू आणि शाळा कायमची बंद करू, अशा गावकऱ्यांचं म्हणणं आहे। जर शासन प्रशासन यांनी ह्या गुदम्याच्या जिल्हा परिषद शाळेतला शिक्षकाविषयी दखल घेतलेला नाही तर आम्ही शाळेला बंद करू, अशी विनंती आहे आमची। शाळेला दुसऱ्या
मूलभूत समस्या नाही, मात्र शिक्षकाची साथ असणे असं मुख्याध्यापकाचे म्हणणं आहे. अडचणी वगैरे काही नाही, जेवढा स्टाफ आहे त्याच्यामध्ये आम्ही फुलफिलपणे पूर्ण काम करतो. बाकी अडचणी वगैरे काही नाही आम्हाला. ही तर एका शाळेची गोष्ट झाली, मात्र राज्यातील अनेक शाळांची अशी परिस्थिती आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारला शिक्षक भरती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.